म्हणजे जनरली लोकांचा स्ट्रगल करून त्यांना एक सॉलिड कुठलीतरी फिल्म मिळते. मला एक सॉलिड कुठलीतरी फिल्म मिळाली. मग माझा 14-15 वर्ष स्ट्रगल झाला. फिल्म केल्या रे, तुला नावं पण माहित नाही, मला पण आठवत नाही नावं. 1997 तेव्हा मी पहिला बुगीचा शो केला आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं 98 मध्ये लगेच. म्हणून कोरिओग्राफरला हवं तसं काम करता येत नाही असं वाटतं का तुला? हेमूने मला सांगितलं तू कुछ भी कर, बॅक डान्सर मत हो. बॅक डान्सिंग में मजा. तुला माहिती कॉलेज नंतर मी काय केलं, मी दारोदारी जाऊन सॉक्स पण विकले. मी जेव्हा कुठला डान्स शो बघतो किंवा जो ट्रेंड बघतो ना, मला ती कवायतच वाटते. मला ना, आणि सेटवर तेव्हा अनिल कपूरने विचारलं की माझी मुलगी लहान आहे, सोनम 12 वर्षाची, तू तिला डान्स शिकवशील का? फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली प्रत्येकाचं एक सर्कल आहे. बरं, मी कुठल्याच सर्कलमध्ये बसत नाही, पण मी सगळ्या सर्कलमध्ये. हाऊ यू डिफाईन डान्स? डान्सची व्याख्या काय तुझ्याकडे? मला नाचताना जर मजा आली नाही तर मी नाचत नाही. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका अर्थात कोरिओग्राफर फुलवा खामकर. फुलवा, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. फुलवाची आणि माझी मैत्री, त्याचे खूप वेगवेगळे टप्पे आहेत. पेपरमध्ये असताना तिनं मला पाहिलेलं आहे, ABPमध्ये असताना पण आपण भेटलो आहे, आणि आता या माझ्या नव्या माध्यमात तू आली आहेस, तर मला खूप छान वाटलं. आलेल्या पाहुण्याचं आपण स्वागत करतो, त्याप्रमाणे आत्ताहीचं करूया आणि मग आपण गप्पा मारायला सुरुवात करूया. अश्मन पेबलतर्फे हा एक हँड पेंटेड दिवा आहे, तो निश्चित आवडेल. आणि पुणे कॉटन कंपनीतर्फे एक छोटीशी भेट. थँक्यू सौमित्र. अश्मन पेबल्स हे जे आहेत ते हँड पेंटेड दियाज आहेत. ते त्याचं इन्स्टा अकाउंट आहे, इन्स्टा पेज आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते दिवे बघू शकता, ऑर्डर करू शकता. आणि पुणे कॉटन कंपनीचे टी-शर्ट्ससुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. मित्रमंडळाचे टी-शर्ट्स मी नेहमी घालतो ते त्यांचेच असतात, तर जरूर ऑर्डर करा. तर सुरुवात करूया. येस. फुलवाचं नाव मराठी इंडस्ट्रीत कोणाला माहीत नाही असं होऊ शकत नाही, कारण खूप वर्ष ती सातत्यानं काम करते आहे. अलीकडेच तिला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल खरंच अभिनंदन. थँक्यू. पण तुझ्याशी बोलण्यामागचं कारण हे आहे की बऱ्याच दिवसापासून मला एखाद्या कोरिओग्राफरशी बोलायचं होतं, कारण नाचाचे ट्रेंड खूप वेगवेगळे बदलत असतात. रियालिटी शो जसे जसे येतील तसे सगळे हिट होतात, लोकांना डान्स खूप आवडत असतो, पण कोरिओग्राफर नेहमी बॅकएंडलाच राहिलेला आहे आत्तापर्यंत, असं मला नेहमी वाटतं. तर त्या निमित्तानं आपण बोलूया. पहिला प्रश्न असा आहे की नटरंगमध्ये तुझं खूप बोलबाला झाला, डान्स एकदम बघितला गेला, लोकांना आवडला वगैरे, आणि आता राज्य शासनाचा पुरस्कार आता तुला मिळाला आहे. ही जवळपास 14-15 वर्ष झाली. 14-15 वर्ष सातत्यानं काम करत राहणं मराठीसारख्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये तसं सोपं नाही आहे, कारण कॉम्पिटिशन असते, ट्रेंड असतात, हिंदीत येणारी आक्रमणं असतात. ह्या 14 वर्षातला तुझा प्रवास कसा दिसतो तुला? हा, मस्त दिसतो, खूप छान दिसतो. आणि तू जसं म्हणलास, जेव्हा नटरंग आली ना, तेव्हा खूप बोलबाला झाला, खूप काय काय झालं, आणि मग असं एक उभरती कोणतरी ना मराठीत कोरिओग्राफर आली होती, आणि अच्छा हिला सगळी प्राइजेस मिळाली. आणि एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मला कानावर येत होतं की पण हिला काय मिळणार ना, प्राइजेस सगळी मिळणारच, अवॉर्ड्स, पण कोरिओग्राफी टेकिंग वाईज काय, टेकिंगचं नाही आहे नॉलेज, एक टेक्निकली ती साऊंड नाही आहे, हे कुठेतरी माझ्या कानावर यायचं. आणि बेसिकली जेव्हा नटरंग मला मिळाली तेव्हा मी रवीला हेच सांगितलेलं की मला कॅमेरा येत नाही, मला डान्स छान बसवता येतो, पण 3-4 डायमेन्शनल कोरिओग्राफीच माहीत नव्हती. त्यामुळे ॲक्च्युली माझा नटरंग मला सहज मिळाली, सहजपेक्षाही एकापेक्षा एक चालू होतं, आणि त्यांना नवीन कोरिओग्राफर हवी होती, आणि बुगीत मी केल्यामुळे ना रवी आणि ह्या सगळ्यांच्या डोक्यात होतं कोणतरी नवीन जी फ्रेश असेल, तेव्हा मी नवीन होते. आणि त्याच्यानंतर मला वाटतं माझा स्ट्रगल सुरू झाला कुठेतरी हे प्रूव्ह करायला की हे माध्यम माझ्यासाठी नवीन आहे आणि इथेही मला काम करायला आवडतं आहे, तर ते काम आपल्याला करता यायला हवं, किंवा त्याच्यासाठी एक जो कॅमेरा शिकणं म्हण, अँगल्स म्हण, तुझं गाणं, तो माझा उलटा झालं. म्हणजे जनरली लोकांचा स्ट्रगल करून त्यांना एक सॉलिड कुठलीतरी फिल्म मिळते, मला एक सॉलिड कुठलीतरी फिल्म मिळाली. मग माझा 14-15 वर्ष स्ट्रगल झाला, स्टेट अवॉर्डला 14 वर्ष जायला लागली मिळायला, असं मला वाटतं. याच्यामध्ये जनरली अशी एक म्हण आहे की तुम्ही ज्या गोष्टीचं रितसर शिक्षण घेताना त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकत नाही, कारण ते स्टेरिओटाईप शिक्षण असतं, पण त्यात ज्यात तुम्ही एकदम उडी मारता त्यात तुम्ही खूप नवीन प्रयोग करून बघता, कारण तुम्हाला त्यातलं काही माहीतच नसतं, आणि मग तुम्ही नवीन रूल किंवा नवीन बेंचमार्क तयार करता. करेक्ट.
तुला असं वाटतंय तुझ्याकडे बघितलं? माझ्या बाबतीत काय झालं ना, मी जेव्हा नटरंग केली ना तेव्हा मी खूप अभ्यास केला होता. माझ्याकडे अजून पुस्तक आहेत. वाईड शॉट काय असतो, मिड शॉट काय असतो, क्लोज काय असतो, आयएनएस काय असतो. आणि प्रत्येक वेळी जाऊन महेशला विचारायचे की कुठली लेन्स आहे, की तू सांगत हा माझा असिस्टंट आहे, तुला काय हवं ते याला विचार. कारण हे आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे. माझी खेळाची बॅकग्राऊंड असल्यामुळे तू जे काही करतोस किंवा करतेस त्याच्यात तुला ABCD पासनं माहिती, म्हणजे जिम्नॅस्टिक आम्ही करायची. तर जिम्नॅस्टिकमध्ये कसं असायचं ना सौमित्र, तुझा एक सेट चांगला व्हायला तो आम्ही 100 वेळा घासायचो. परफेक्शनची सवय होती. आणि मग हे लक्षात आलं की आपण, आणि आमचं हे नटरंगच्या वेळी ठरलेलं होतं की तू टेकिंग बघितलंस ना नटरंगचं, तर जुनी जी गाणी आहेत लीला गांधींची, की सांगते ऐका आणि सवाल माझा ऐका, त्या सगळ्या ज्या काही फिल्म्स होत्या तो रेफरन्स होता. आणि ती गाणी बघून रवीने सांगितलं होतं की आपल्याला अशीच साधी गाणी करायची, कुठेही डायनामिक शॉट्स घ्यायचेच नव्हती. त्यामुळे ती तशीच गाणी केली गेली होती. तर हा रेफरन्स असल्यामुळे, ती गाणी माहिती असल्यामुळे असं काही सॉलिड करायचं आणि काहीतरी करायचं असं काही नव्हतं. त्यातल्या जेव्हा गवळण आली, मी महेशला म्हटलं आपण जरा फ्रॉम द बॅक ऑफ द ऑडियन्स मला असा 1-2 शॉर्ट आहेत बघ, आपण असं काहीतरी करूया का वगैरे. तर त्यामुळे माझ्यावरनं मला असं कुठेतरी वाटलं की एक ठप्पा बसला होता. आणि जो मला कळत नकळत माझ्या कानावर यायचं की हां ही छान करते, हुशार आहे, पण हिला ना कॅमेऱ्याचं नॉलेज नाही. तर त्याच्यानंतर माझं असं झालं की मी खूप पिक्चर्स केल्यानंतर कॅमेरा शिकायला, म्हणजे पैसे घ्यायचे गाण्याचे, पण मी खूप प्रयोग केली त्याच्यात. आणि मला असं वाटतं एक फिल्म केली होती पत्ताकट नावाची, जी आली नाही. महेश सरांची फिल्म होती, महेश मांजरेकरांची. त्यावेळी ना ॲक्च्युली मी त्यांच्याबरोबर सेटवर होते. नटरंगच्या जरा आधी होती ती, म्हणजे ती ऑफकोर्स नटरंगचं मी एक गाणं केलं आणि मग त्यांच्या शूटला गेले. तिथे ॲक्च्युली मला 4 डायमेन्शनल कोरिओग्राफी कळली जेव्हा ते शॉट लावत होते. मी पूर्ण वेळ ते ॲब्झॉर्ब करत होते. तर ह्या सगळ्याचा उपयोग मी बाकीची गाणी करताना केला. म्हणजे मेघाबरोबर मी एक गाणं, खूप फिल्म केलं रे, तुला नावं पण माहीत नाही, मला पण आठवत नाही नावं. मी जवळजवळ 100-150च्या वर फिल्म्स केल्या तेवढ्या 15 वर्षात. त्यातल्या नंतर बऱ्या फिल्म्स बाहेर आल्या, ऑफकोर्स मितवा म्हण, क्लासमेट्स म्हण, पण अशा खूप फिल्म केल्या की मला कळलं पाहिजे मी काय करते. की आता सुद्धा राईट ऑफ कॅमेरा, लेफ्ट ऑफ की यू हॅव टू थिंक अँड डू. आणि एक होतं की हल्ली ना एक असा ट्रेंड होता की कोरिओग्राफर जो एक कॅमेऱ्यावर वगैरे बसतो. मला अजिबात कॅमेऱ्याची आवड नाही, मला अजिबात इंटरेस्ट नाही. माझे कोणी फोटो काढत असेल तर पोज द्यायला मला आवडते, आणि त्यातल्या त्यात माझ्या लेकीचे फोटो काढायला मला आवडतात. पण त्यामुळे वो इधर से लिया ये लाईट वगैरे मला काय, माझं असं होतं की जेनू काम तेनू. मला शॉर्ट डायनॅमिक, मला शॉर्ट डिव्हिजन करायला आवडते. मग देन आय डिस्कस विथ माय DOP, नंतर डायरेक्टर. तर असं कामाची माझी पद्धत आहे. आणि मला असं वाटतं गाणं आहे ना फिल्मचं, इट्स अ टीमवर्क. मी ते गाणं केल्याचं मी बोलूच नाही शकत. जसं आम्ही अप्सरा केलं, वाजले की बारा केलं, कॉस्ट्युम म्हण, म्युझिक म्हण, कॅमेरा म्हण, सगळ्यांचे एफर्ट्स आहेत त्याच्यात, त्यामुळे ते सुंदर दिसलं. तर मला ना एक प्रेशर यायचं माहिती आहे, नटरंग झाल्यावर मला DOP या माणसाची इतकी भीती वाटायची ना, म्हणजे असं नाही की मला कॅमेरा आलाच पाहिजे, असं मला कुठेतरी एक प्रेशर यायचं. आणि मग मी जाताना आधी DOPशी ओळख करून काय असं करून मग हळूहळू ना मी त्याच्यात घुसत गेले. बाय द टाइम मितवा आली, क्लासमेट आली, तोपर्यंत माझं बऱ्यापैकी मी स्थिर. हां, मितवाचं गाणं हे ना सावर रे, ते खूप फेमस झालं. पण ते गाणं खूप धावत पळत केलेलं आम्ही आणि स्पॉन्टेनियसली केलं होतं. पण ते गाणं ॲक्च्युली त्यांना सीन्समध्ये फिल्ममध्ये टाकायचं होतं. पण ना ते बसवताना आम्ही काय केलं, बाहेर करताना, तेव्हा माझी पहिली नानोबांची ओळख झाली की बाहेर करताना मी ना ते प्रॉपर ते एक कडवं अख्खं तसंच एडिटला मी बसते जाऊन माझ्या एडिटर बरोबर. तर ते एडिटला इतकं सुंदर बसवलं की त्यांनी ते आउटच केलं. असं काही प्लॅन नव्हता त्यांचा आउट करायचं गाणं तेव्हा, ते अशा पद्धतीने. तर मला असं वाटतं की कुठेतरी ना मला एक्सपेरिमेंट्स करता आले. आणि आपल्या ज्या गोष्टी माहीत नसतात ते आपण उडी मारतो ना, माहीत असतं तर थोडे कचरतो. पण जिकडे मला हे कळलं की मला आता हे आवडतंय, इकडे मज्जा येते, तेव्हा मी त्याच्यात अजून घुसायला सुरुवात केली. मुद्दाम तू कोरीपाटी केलीस ना, म्हणजे काहीच नाही. आणि मला अजूनही लाज वाटत नाही. अजून मला कळलं नाही काय शॉट लावले, आपलं काय गोंधळ होतोय. बिकॉज आपल्याकडे मुझे सब कुछ आता आहे, कधीच माझ्या बाबतीत परफॉर्मर म्हणून पण नाही झालं. आणि मला कुठेतरी ते फिलिंग घरातनच आहे आमच्याकडे. याच्यामध्ये कोरिओग्राफरला आता फक्त डान्स स्टेप्स करून चालणार नाहीये. शिकून त्याला कॅमेरा पण कळायला लागतो, त्याला शॉर्ट डिव्हिजन पण कळायला लागतं, सगळं कळायला लागतं. हो, आणि हे कळायला मला नटरंग नंतर सुरुवात झाली. नटरंगच्या वेळी ऑफकोर्स शॉर्ट डिव्हिजन केली. वाजले की बाराला काय झालं माहिती आहे ना, 2 दिवसांनी गाणं आहे, आज गाणं हातात आलं, तोडा बसवला आम्ही, आणि बाकी गाणं मनातल्या मनात गाडीत बसवलं. आणि तिकडे जाऊन मी गाणं बसवायचे, आता काय लावायचं, वाईड आहे, खरं गाणं करा, शॉर्ट लागलाय, मग त्या मुली जाऊन नाचायच्या. म्हणजे इट वॉज स्पॉन्टेनियस होतं. बरं माझ्याकडे नाही कुठला तेव्हा माझ्याकडे डान्सच नाही, मला माहितीच नाही, असं काहीच माहीत नाही. पण
स्टील इट वर्क. तू तुझ्या इंडस्ट्रीत येण्यामध्ये रियालिटी शोचा किती महत्वाचा वाटा आहे? खूप आहे. माझ्या आयुष्याची सुरुवातच रियालिटी शोमधून झाली. म्हणजे मला बुगी बुगीपासून माझी सुरुवात झाली 1997. तेव्हा मी पहिला बुगी बुगीचा शो केला. 97 हो. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं 98 मध्ये लगेच. दोन्ही धक्के बघ ना. आणि माझा प्रवास सुरू झाला. जनरली असं असतं की 97 मी मार्गी लागले नाही वगैरे लग्न. नाही लग्नच झालं. आणि बुगी बुगीत कसं झालं तेव्हा बुगी बुगी वॉज द फर्स्ट रियालिटी शो. तुझं काय आधीपासून अमर बरोबर काय? हो रे बघ यार, तेवढंच मी लहानपणापासून केलं, बाकी मी सगळं लेट केलं आयुष्यात. लग्नच फक्त लवकर केलं, अमरच्या प्रेमातच लवकर. पण ते पप्पी लव असतं ना आपले 15-16 वर्षाचे, 11वीत गेलं हाच दिसला. आणि अमर तू भेटला असेल, अमर असं ना खूप बोलबच्चन अमिताभ बच्चन आहे. त्यानं मी अशी मराठी मीडियममधनं गेलेली वगैरे, आणि हा सगळ्यांची जाऊन प्रोफेसरशी बोल वगैरे, स्मार्ट मुलगा आहे असं करून आम्ही दोघंही लहानाचे मोठे एकत्रच झालो. आणि मी ठरलं चल आता आपण लग्न करूया. 24व्या वर्षी बुगी बुगी जिंकली तर लग्न करूयात. म्हटलं ओके चल लग्न करूया. त्यावेळेला तू बुगी बुगी जिंकल्यानंतर लग्न करून मग परत ह्याच्यात आली? बुगी बुगी जिंकले. त्याच्यानंतर ऐश्वर्या राय बरोबर म्हणजे ताल चित्रपटाचे मी त्यांना ट्रेन केलं होतं. कारण एक ना बुगी बुगीत मुलगी आली जी कार्टविल बिटविल ॲक्रोबॅटिक्स करून गेली. मग त्याचाच एक बोलबाला झाला. कारण बुगी बुगी हा एकच डान्स रियालिटी शो आपल्याकडे तेव्हा चालू होता. आणि त्यामुळे मला एक हिंदीचं जग उघडलं असं एक मोठंच. मी तिकडे गेले आणि मला असं वाटलं ओके हे आपण करतोय, पण मला हे नाही जमत नाहीये. आणि मला एक सांगितलं होतं, म्हणजे अमरचा एक ग्रुप होता हिंदीतला, हेमू सिन्हा वगैरे अशी एक गँग होती. तर हेमूने मला सांगितलं तू कुछ भी कर, बॅक डान्सर मत हो, बॅक डान्सिंग में मजा. ओके. आणि मला काय नाचायला आवडतच होतं. तोपर्यंत मी कथक शिकत होते. असं सगळं एकत्र चाललं असताना. बॅक डान्सिंग म्हणजे काय? बॅक डान्सिंग म्हणजे आपली पोरं जी मागे नाचतात. तो मला म्हटलं की तुला तू जो भी करणे कर उसमें मज्जा. म्हणून ओके. आणि तसंही काही मला इंटरेस्ट नव्हता, कारण माझे तोपर्यंत जिम्नॅस्टिक्सचे क्लास चालू होते. मग गणेश हेगडेने मला फोन केला की मी तुझ्याबद्दल ऐकलंय, तर तू डान्स वगैरे माझ्या ग्रुपमध्ये येतेस का? तर मी म्हटलं मी ना बाकी पण गोष्टी करते, तर आय विल नॉट डू दिस. मग त्याने काय केलं, जनरली ऐश्वर्याने एक्झिट घेतली, मग मधले चंक असतात 1-1.5 मिनिटाचा सोलो असे त्याने मला तेव्हा दिले, फिलर्स म्हणतात त्याला. सो मग रिबिन कर, अमुक कर, तमुक कर, असं करत मी ते चालू केलं करायला. सो ते झाल्यानंतर जेव्हा तालच्या वेळी ऐश्वर्याला मी ऑलमोस्ट 12-15 दिवस शिकवलं. आणि शी वॉज व्हेरी नाईस. तेव्हा त्यांचा हम दिल दे चुके सनम पण त्यांचा आला होता. मग त्यांचं अजून मिस वर्ल्ड शी वॉज दे, तर त्यांचा आय थिंक तिचा तो तेव्हा पीक पिरियड होता. आणि शी इज बीन व्हेरी स्वीट विथ मी. पण मला ते एनकॅश करणं जे असतं, आपल्याला एखादी गोष्ट तुझ्याकडे मिळाली की त्याच्यावर ते अजूनपर्यंत तेव्हापासूनच ते अजूनपर्यंत जमलेलं नाही मला ना. आणि सेटवर तेव्हा अनिल कपूरने विचारलं की माझी मुलगी लहान आहे, सोनम 12 वर्षाची, तू तिला डान्स शिकवशील का? नाही, तेव्हा जिम्नॅस्टिक शिकवायचं. सर आप उनको सिखावता मी त्यांना. आणि तेव्हा ना आमच्यावर असे काही संस्कार होते समर्थमध्ये व्यायामच्या, एक थोडेसे रिजिड की वेगळे क्लास नाही घ्यायचे, पर्सनल नाही घ्यायचं माझ्या क्लासला यावर. तर मी व्यायामचे क्लास घेते, तुम्ही तिला तिकडे घेऊन या असं माझा नंबर दिला होता. तर मला म्हणायचं की आता हे प्रो अँड कॉन्स आहेत प्रत्येकाच्या स्वभावाचे. मला अजूनही तसं काही करता येत नाही की, पण त्यातनं पुढे मी जे काही रियालिटी नाही ते गणेश बरोबर जे काही शो केले त्याच्यात माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला पायाचा. आणि म्हणजे अक्षय कुमारवर माझी एक फिल्मफेअर अवॉर्ड होती हिंदी, आणि त्याच्यात काहीतरी ॲक्रोबॅटिक्सवरून मी एक्झिट घेते आणि मी हिलवर लँड झाली. आणि दॅट वॉज इयर 1999 2000 असा तो पिरियड होता. आणि माझा ॲक्सिडेंट झाला आणि मग ऑलमोस्ट 6 महिने आय वॉज बेड रिडन. मला काहीच करता हो, एवढं प्लॅसेब अजून एवढे टाकेत मला पायाला. सो टेंडन रप्चर झालं की जे जनरली कैद्यांचं तोडतात पळून जाऊ नये म्हणून, कारण हील उचलायचीच मुवमेंट होत नाही. सो एनिवे ते सगळं झालं. आणि मग त्या पिरियडमध्ये थोडे डिप्रेशनसारखं येतं. मी आईकडे होते 4 महिने. मग मला कळेन आता मी करायचं काय. आणि मग ह्याच्यातनं मी एक करिक्युलम रेडी केला आणि हातात काठी घेऊन, मला असं आठवते 2000 साली हनुमान थिएटर लालबाग, ते अमरच्या मित्राचे हेमराज निराळे त्यांच्याकडे मी डान्स क्लास चालू केली. आणि तेव्हा मी जो क्लास चालू केला ते मी काठी घेऊन लंगडत जाऊन, पण स्लिंट होती पायाला एक असं प्लॅस्टिकचं, की तो फ्लेक्स नव्हता करायचा पाय. सो हा सगळा स्ट्रगल मला आठवतोय माझा. पण मला किशी बिचारी मी किंवा काय मी इंडस्ट्रीत स्ट्रगल केलं असं नाही आठवते. आणि हा स्ट्रगलपेक्षा हे आयुष्यातले टप्पे आहेत आणि हे आजतागायत येत गेले. पण त्यामुळे प्रत्येक वेळी मला असं वाटतं बाउन्स बॉल सारखं नव्हतं, खाली पडायचं परत यायचं, असं माझी एक सुरुवात होती. जिम्नॅस्टिक पण मी आधी पडले, हात मोडला, वाकडा राहिला माझा हात, मग मी डान्स करायला सुरुवात केली. ते असं माझं प्रत्येक वेळी झालं. डान्सच्या वेळी पण मी पडले, पाय मोडला. बेसिकली मुळात डान्सची आवड होती? मला खूप आवडायचं नाचायला. डान्स आवडायचं कारण मी आईला लहानपणापासून नाचताना बघितलंय. म्हणजे आई माझी अमर शेखांची मुलगी, आई आणि आजोबांचा पथकात आई करायची. मग आजोबा गेल्यानंतर तिचं बँकेत ना ती खूप नाचायची, आम्ही जायचो. तर तिच्यात एक
नाचाचं एक वेगळीच ग्रेस अंगभूत हां. तर मग आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये गेलो 11वी तेव्हा मी नाचायला सुरुवात केली रेकॉर्ड डान्स. तो एक रेकॉर्ड डान्स प्रकार होता माहिती आहे ना. हो. So तो एक रेकॉर्ड डान्स करायचा आणि बरं डान्स कुठल्या गाण्यावर करायची डान्स? अरे पहिलं गाणं हमको आज, दुसरं गाणं पण माधुरीच. तू ते ना 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 तू मेरा शायर है काय ते, मैं तेरी शायरी, साजन असली गाणी मी पहिली आणि मला पहिली सगळे फुल की सॉलिड नसते. म्हटलं अच्छा मला नाचता येतं असं मला तिकडे कळलं. आणि कॉलेजमध्ये माझं म्हणजे पोदार खूप हुशार लोकांचं कॉलेज होतं तेव्हा, अजूनही आहे आरे पोदार कॉलेज माटुंग्याला. मला मिळाली ऍडमिशन कारण मला 74% बरव्यांमधली पहिलीच मुलगी की ज्यांना 74% आहे. बाबांचे 74% मिळाले, ते पण जिम्नॅस्टिक सगळं करून. आणि त्यामुळे मला स्पोर्ट्सवर ऍडमिशन मिळाली आणि तिकडे मी पूर्ण वेळ फक्त नाचली. कशी TY झाले व्यवस्थित पण नाचत झाले TY. त्यामुळे पूर्ण त्यामुळे हा एक कॉलेजचा माझा प्रवास खूप छान होता. तिथून जेव्हा मी एकदम या प्रोफेशनल सर्कलमध्ये जेव्हा आले मराठीच्या सुद्धा म्हणजे एकापेक्षा एक फारच मी अशी जाते ना स्क्रीन प्ले वाईज. कळेल प्रेक्षकांना काय करायचं ते. सो कॉलेज संपल्यावर मला कळेल आता करायचं काय, नाचायचं कुठे. कारण कॉलेजमध्ये 5 वर्ष फक्त नाचले मी. मग युनिव्हर्सिटीज असतील, मल्हार असेल, त्यावेळेला जिम्नॅस्टिक्स आणि काय जिम्नॅस्टिक्स साईड बाय साईड करत होते मी. म्हणजे SY BA BComची एक्झाम मी दिलीच नाही. आणि आमचे हे होते शाहूराजा प्रिन्सिपल पोदारचे, आमचे सगळ्यांचे लाडके होते. आणि शाहूराजा मी अशी पण कधी म्हणजे आम्ही असेच ना सगळे. तर आई जाऊन मी त्यांना भेटले की मला कॉम्पिटिशनला असंच जायचं. तू जा मी बघतो. मी ती SY BComची फायनल एक्झाम दिली नाही आणि मी कॉम्पिटिशन खेळायला नॅशनल चॅम्पियनशिप आणि मला खूप तेव्हा मेडल्स मिळाले. मी रिदमिक जिम्नॅस्टिककडे वळले होते की ज्यात बॉल रिंग घेऊन सगळं करतात. त्याचं प्रशिक्षण मी समर्थमधनं घेतलं आणि मग आमचं आम्ही करत होतो. परत आले आणि ते बोलले तू परत आली की उरलेला एक पेपर घेऊ. तर त्याच्यावेळी काय झालं, आम्ही इकॉनॉमिक्सचा मी अभ्यास करून पेपर देऊन जो गेले होते तो फुटला होता. आणि मी सकाळी 5ला आज येणार आणि 8 वाजता पेपर त्यांनी तो इकॉनॉमिक्सचा परत ठेवला होता. सो आईने आलेल्या मला न्यूज दिली आणि तिकडे फोन असायचे ना, मला कळलं होतं. ते बोलले की काय काळजी करू नकोस, तू आपला एक तुझा पेपर दे, तुझं काय पास व्हायचं आपण बघू. असं करून मला एनिवे 35% 36% मिळाले. पण मला असं वाटतं हे कॉपरेशन जर मला कॉलेजकडनं मिळालं नसतं आणि तर माझं काही खरं नव्हतं. कारण त्या वर्षीचा मग पुढच्या वर्षी लगेच मला TYला असताना छत्रपती पुरस्कार मिळाला. तर नाचात म्हण खेळात म्हण मला अशी लोक भेटत गेली की ज्यांनी प्रत्येक वेळी मला पुश केलं. तुला ना आपल्या आयुष्यात एक असा टप्पा येतो की हे की हे असं चूज करायची वेळ येते. हो आली होती. कारण दोन्ही गोष्टी छान करत होतीस तू. तुला माहिती कॉलेज नंतर मी काय केलं, मी दारोदारी जाऊन सॉक्स पण विकलेत. का तर माझ्या मैत्रिणीने काहीतरी बिझनेस सुरू केला आणि ती बोली आपण ना हे सगळ्या वस्तू विकायच्या असतात. म्हणजे काय सेल्समनशिप म्हणजे करून बघूया. हे सगळे उद्योग मी केलेत. ॲट वन पॉईंट मला आठवत आहे तिचं खूप आणि त्याच्या तिने पुढे वेगळ्याच बिझनेसमध्ये गेली. पण एक आपण म्हणून ना नवीन चालू करूया. मी खूप उद्योग केले. मी एअरलाईन्सच्या त्या एक्झाम्स असतात त्या दिल्या की ग्राउंड जॉबसाठी वगैरे. पण मला तिथे मज्जाच नाही आली. म्हणजे मला असं वाटायचं की आय एम ट्राईंग टू फिट इन समवेअर. आणि मला आठवते त्या मैत्रिणीला मी सांगितलं असं की मी तुझं आता हे नाही करणार आहे, की हे माझं काम नाही आहे, दिस इज मला मज्जा नाही येत. आणि मी सगळं बंद केलं आणि मी YMCAत क्लासेस सुरू केले जिम्नॅस्टिक्सचे. आणि ह्याला बॅकिंग ऑफकोर्स अमरचं होतं. तो मला YMCAत तो लहानपणापासून टेबल टेनिस खेळायचा. सो तिथून माझी सुरुवात झाली की मला शिकवायला आवडतं. लहानपणापासून व्यायामशाळेत आमच्या वासंतिक जिम्नॅस्टिक शिबिर व्हायची. तर मी टीचर म्हणून जास्त एन्जॉय करायला लागले, शिकवणं आणि त्यातनं नाच असं सगळं पॅरलल जायला लागलं. मग एकापेक्षा एक नटरंग आणि मग एक असं मराठी इंडस्ट्रीत एक असं दरवाजा उघडला माझ्यासाठी असं मला वाटतं. आणि मला खूप मज्जा आली. आणि मग जिम्नॅस्टिक कधी सोडलं किंवा सोडल्यापेक्षा जिम्नॅस्टिकचं तुझं एक सर्टन एज नंतर तू नाही करू शकत. एक 20-22च्या पुढे नाही करत. शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर तर मला असं वाटतं मी शिकवत होती जिम्नॅस्टिक्स. माझी टीम होती, मी मुलांना शिकवायची. त्यामुळे मला शिकवायला खूप आवडतं. मी अजूनही माझ्याकडे कोरिओग्राफर म्हणून कोणी डान्स हे करायला लागलं की मी आधी शिकवायलाच लागते. स्टेप कोरिओग्राफ करायच्यात, हे ड्रिपिंग असं नाही करायचं, ह्याला स्पॉट करायचं, कारण ती सवय आहे कुठेतरी. या सगळ्या तुझ्या वाटचालीमध्ये रियालिटी शो महत्त्वाचा आहे. आज जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आता माझ्या मजेत आपण बोललो की नटरंग नंतर 14 वर्षानंतर तुला हा मिळाला. तू इतके सिनेमे एवढं तू मला सारखं ते मला टाकलंय ते इन्स्टावर, पण तू सारखं ते का विचारतोय. इतकं काम करून रेकग्नेशन इतकं असं का मला असं वाटतं माझ्यापेक्षा बरे लोक आहेत आजूबाजूला म्हणून असणार. या गाण्यासाठी रेकग्निशन मला आवडलं कारण ते गाणं जे एक लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह फिल्म आम्ही केली होती, पंकुश आणि प्राजक्तावर चित्रित झालंय गाणं. जगा वेगळं नाहीये पण इट वॉज अ व्हेरी डिफरंट सॉन्ग आणि ते वेगळ्या पद्धतीने आम्ही
केलं होतं कोरिओग्राफ. तर आय थिंक इट इज डिझर्विंग. मला 2018ला जेव्हा नॉमिनेशन मिळालं तेव्हा माझ्यावर उमेश आणि सुभाष होते, त्यांची गाणी पण खूप चांगली होती. त्यामुळे मला असं नाही वाटलं की कुठेतरी मला डावललं गेलं असं. नाही, ते पण मला आनंद झाला कुठेतरी ना, एक कोरिओग्राफर म्हणून पुश तुम्हाला मिळणं खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही सातत्याने एखादं काम करता. पण तशी कामं पण मी कमी करते ना पिक्चर्समध्ये, फिल्म्समध्ये. तुझ्याकडे असले की खूप फिल्म्स असतात, नाही तर नाही. आपली इंडस्ट्री एवढीशी आहे. आणि ना फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली प्रत्येकाचं एक सर्कल आहे. बरं, मी कुठल्याच सर्कलमध्ये बसत नाही, पण मी सगळ्या सर्कलमध्ये असते. म्हणजे मी फिल्म करते, मला फुलवाच पाहिजे असं कुठलं माझं सर्कल नाही आहे की एक कोणी डिरेक्टर आहे, मी नावं नाही घेणार, की त्यांच्याकडे एक दुसरा कोरिओग्राफर सातत्याने आहे, ह्याच्याकडे दुसरा आहे. तसं मी सातत्याने कोणाकडेच नाही आहे. बरीच कामं मी नवीन लोकांबरोबर जास्त केली 14 वर्ष. तर मला असं वाटतं की ही संतोष मांजरेकरने केलेली फिल्म डिरेक्ट. वा. या सगळ्या पिरियडमध्ये तू आता डान्स खूप जवळून बघितला आहेस, 10-15 वर्ष सातत्यानं काम करतेच आहेस तू. डान्सचे ट्रेंड कसे बदलत गेले? गाण्याचे ट्रेंड बदलताना दिसतात. म्हणजे आले की एकदम तमाशा प्रधान गाणी येतात, मग एकदम हिपहॉपकडे जातं, मग नंतर एकदम वेगळाच ट्रेंड येतो. या डान्सिंग ट्रेंडकडे तू कसं बघतेस? खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी रियालिटी शोच्या अनुषंगाने बोलेन. मी जेव्हा बुगी बुगीत नाचले तो 1997 टिल आता, मी एक मेंटॉर म्हणून एका शोमध्ये आहे स्टार प्रवाहाच्या. तिथला आत्ताचा लेटेस्ट ट्रेंड ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक वेळी जेव्हा नवीन मुलं सुद्धा माझ्याकडे येतात, मी शिकवायला उभी राहते, तर मला नेहमी असं वाटतं त्यांना जरी मी शिकवत असले तर त्यांच्याकडनं घेण्यासारख्या खूप गोष्टी असतात. म्हणजे कसं सांगू मी तुला, मी आता माझे असिस्टंट मुलं आहेत, आय ऑलवेज लिसन टू देम, कारण त्यांच्या आयडियाज वेगळ्या असतात, त्यांची पिढी वेगळी असते. माझ्याकडे 10-10, 15-15 वर्ष लहान माझी असिस्टंट्स आहेत, माझी मुलं आहेत. माझी आत्ता एक असिस्टंट म्हणजे जी मुलगी आता माझ्यावर काम करते ती आसमाच्या वयाची, की तिची काही आयडियाज आहेत. तर मला ना ती गंमत येते. सेम मला रियालिटी शोमध्ये मिळालं बघायला आता, की मी मेंटॉर होते आणि माझी एक टीम होती. त्यांच्या आयडिया, काम करायची पद्धत खूप वेगळी. आम्ही काय करायचो, आम्ही एक डान्स डिझाईन करायचो, आता स्टोरी डिझाईन करतात डान्सच्या अराउंड. इट्स लाईक अ स्मॉल, आपण बॅले म्हणजे काय तर एक म्युझिकल स्टोरी जाते तुझी. तर ते म्युझिकल्स कशी असतात ना, तसे छोटे छोटे ऍक्ट्स रियालिटी शो मध्ये जास्त वर्क होतात देन ओनली डान्स. आम्ही काय करायचो, पूर्वी एवढं नाचायचो आणि एवढा ऍक्ट करायचो. ऍक्ट म्हणजे एखादी स्टोरी असायची. आता ना त्या स्टोरीमध्ये असा तो डान्स गुंफला जातो आणि त्याच्यासाठी तुमचं जनरल नॉलेज चांगलं पाहिजे, तुम्हाला बराच R&D करायला लागतो. तर हे जास्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आत्ताच्या मुलांना कुठला डान्स आवडतो, काय ट्रेंड आहे मध्ये? आधी आपल्या वेळी एक इंडियन डान्स फॉर्म आपल्याकडे सुरू झाला वेस्टर्न, आणि मग ना कंटेम्पररीचा एक झोन आला ॲक्रोबॅटिक्सचा. बरोबर. की ते केलं की सॉलिड असं वाटायचं, कारण ते नवीन होतं आपल्याकडे. मी बटरफ्लाय मारली विदाऊट हँड कार्टव्हील तेव्हा ते वाव झालं, कारण ते नवीन होतं आपल्याकडे. तो कंटेम्प म्हणजे आता मध्ये मी गीताला भेटले होते, ती म्हणली की तूने चालू किया ट्रेंड, आता तिने मला म्हटलं ओके. कारण मी जेव्हा बटरफ्लाय किंवा कार्टव्हील स्प्लिट मारल्या तेव्हा तोपर्यंत टीव्हीवर नव्हतं आलं, ते काहीच माहितीच नव्हतं. पण आता नंतर ना तो ॲक्रोबॅटिक्सचा एक ट्रेंड झाला, पण आता परत तो कमी होत चालला, कारण लोकांनी ते खूप बघितलं. आता परत लोक खूप बॉलिवूड इंडियनाइज फॉर्मकडे यायला लागलेत. सो हे जे ट्रेंड सेटर किंवा ट्रेंड बदलणं ना, ते खूप गरजेचं आहे. आणि त्याचे परत वाईट आणि चांगले दोन्ही हे असतात. म्हणजे एक सगळ्यांचं झालं की काय नुसतं ॲक्रोबॅटिक्स बघता तुम्ही, की बाकी डान्स बघत नाही, असा एक ट्रेंड आला. आता तो कमी झाला. आता लोकांना कळलं, अच्छा हे तर 50 लोक, आता 100 लोक ॲक्रोबॅटिक्स करायला लागले. नाच कमी व्हायला लागला होता आणि ॲक्रोबॅटिक्स जास्त व्हायला लागले होते रियालिटी शोमध्ये, जे परत गणित आता बदलायला लागले. लोकांना, आपल्या मराठी ऑडियन्सला स्पेशली लावणी आणि अशी गाणी इंडियन झोनमधली बघायला आवडतात आणि ती जास्त वर्क व्हायला लागली मराठी स्क्रीनवर. हिंदीवर नाही म्हणते मी, मराठीला म्हणते. जो मराठीत आहे, कारण हिंदीवर आम्ही हे बघतो, आम्हाला मराठीत नाही बघायचं. मी मराठीवर करते म्हणून तुला मी मराठीबद्दल आपल्या त्याच्याबद्दल अगदी बरोबर. हो, पण या सगळ्यामध्ये आता मोठा तू अगदी बरोबर बोलतेस की मी जेव्हा कुठला डान्स शो बघतो किंवा जो ट्रेंड बघतो ना, मला ती कवायतच वाटते. डान्समध्ये मला काय वाटतं, तर मी कधी ओल्ड स्कूल म्हणून मला, पण त्याच्यामध्ये एक्सप्रेशन आहे, गाण्याच्या शब्द गीतरचनेवरचं एक्सप्रेशन असतं, हावभाव असतात, डौल असतो, ग्रेस असतो, हे एक सगळं काहीतरी आहे ना आजूबाजूला. एक एनर्जी असते, गिव्ह अँड टेक असतो. हे काही दिसतच नाही मला, आणि मला परेड दिसायला लागते मला. तू याकडे कसं बघतेस? म्हणजे हे काय प्रकार आहे, ह्याच्यात सौंदर्य कुठे गेलं?
मला असं नाही वाटत सौंदर्य मिसिंग आहे, पण मला असं वाटतं की सौंदर्याच्या व्याख्या बदलल्या आहेत. बरं. एक एनर्जी असते बघ माणसांमध्ये, तर ती एनर्जी कुठेतरी मी शोधायचा प्रयत्न करते. नुसती ॲक्रोबॅटिक करणारी 2 मुलं समोर ठेवलीस तर कधी कधी तुझं एकाच माणसाकडे लक्ष जातं. का तर तो सोलफुल करतो, जे करतो ना ते मी कार्टव्हील मारते. कार्टव्हील 2 मुलींची मारल्यावर माझं एकाच मुली कार्टव्हील म्हणजे एक मूव्ह आहे जिम्नॅस्टिकची, माझं या मुलीकडे का लक्ष जातं, तिची करण्याची पद्धत. आणि मला असं नाही वाटत की ते सौंदर्य कमी होते, मला असं वाटतं थोडं जे इकडे आपण झुकतोय ना ती एक फेज आहे माझ्यासाठी परत, बरं. की ती फेज परत इकडे येणार. कारण शेवटी ना एक्स्ट्रीम एखादी गोष्ट झाली की परत आपण रिव्हर्स येतो. आणि मी त्याला चूकही नाही म्हणणार, कारण ते आयुष्यात तसंच होत आलं आपल्या प्रत्येक वेळी, की हे ना सोशल मीडिया मी बंदच करून टाकते असं म्हणणारे खूप लोक परत सोशल मीडियावर असतात, कारण ती आत्ताची गरज आहे सौमित्र. मला तसंच नाच सुद्धा आता फक्त ॲक्रोबॅटिक्सकडे आम्ही वळलोय, पण पुन्हा तुम्ही या इकडे येता, कारण शेवटी लोकांना तेच तेच बघून कंटाळा येतो. कुठेतरी लोकांना सेमी क्लासिकल किंवा एक तेच बॉलिवूड बघून कंटाळा आला होता, ते कदाचित ह्या वाव फॅक्टर्सकडे वळले. आणि परत आता काय व्हायला लागलं माहिती, रियालिटीमध्ये दोन्ही गोष्टी ब्लेंड करतात. म्हणजे त्यांना डान्स पण हवाय, पण एखादा वाव फॅक्टर पण हवाय. हा ट्रेंड आहे आताचा. आणि मला नाही वाटत की हे चुकलंय कुठेतरी. कदाचित काही वर्षांनी हे वाव फॅक्टर कमी होऊन परत आपण त्या ट्रेंडकडे पण जाणार, क्लासिकलकडे. आणि मी बिंग अ परफॉर्मर मी ते ॲक्सेप्ट करते, कारण मला मजा येते, कारण मला वेगळं पाहिजे असतं करायला काहीतरी, मला करायला आवडतं. पण त्याच्यात जर सोल नसेल तर ते कवायतीसारखं दिसतं. मग बऱ्याचदा आता रियालिटी शो मधून तू आलीस, तुला तो एक काय म्हणा विंडो मिळाला आणि तू आलीस. अशी काही मुलं येत असतातच, पण जनरली रियालिटी शोमध्ये जी मुलं मी पाहतो ना ते फक्त परफॉर्मन्स लेवलवरच राहतं. त्यातलं कोरिओग्राफीकडे येणारे प्रमाण किती टक्के असतं? कोरिओग्राफर म्हणून म्हणतोस. एक तर खूप स्ट्रगल आहे आणि एक तर खूप कन्सिस्टन्सी पाहिजे, आणि दुसरी गोष्ट फास्ट रिझल्ट्स नाही मिळत. मी सगळ्या मुलांना सांगते, तुला कोरिओग्राफर म्हणून यायचं तर तुला टी व्हीवरच काय यायचं. मी टी व्हीवर कोरिओग्राफर म्हणून मागून नाही गेले. मी 6 वर्ष कुठे रियालिटी, मला केवढे लोकांनी रियालिटी शो केले वेगवेगळ्या चॅनलवर, मी नव्हते. 2018 पासून कुठेच नव्हते. मी आता करायला लागले जेव्हा मला त्यांनी विचारलं. पण तोपर्यंत 6 वर्ष मी माझं कामच करत होते ना. आपल्याकडे काय होतं, एखादा रियालिटी शो किंवा काही झालं की एक स्क्रीनवर याची जी क्रेज असते ना ती मुलांना नसली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे, कोरिओग्राफर्सना स्पेशली. आणि रियालिटी शो मधनं जी मुलं, आता माझ्याबरोबर काही एक माझी मुलं होती जी या शोमध्ये होती, त्या सगळ्यांना मी हेच सांगत होते की हे 4च महिने तुम्हाला खूप अटेन्शन, खूप लाईमलाईट मिळणार, पण ह्या 4 महिन्यांनी तुम्हाला घरी जायचं आहे आणि जिकडनं तुम्ही आला तिकडे जाऊन परत मेहनत करायची. ही फेज आहे. तर ते मुलांना कळलं पाहिजे. आणि त्यातलीच मुलं तुम्हाला मग मदतीला येतात, असिस्टंट म्हणून येतात, आणि त्याचा तो स्ट्रगल आहे ना तो त्यांना करणं खूप आवश्यक आहे. पटकन नाही मिळत. आता कोरिओग्राफी करिअर करणं इतकं अवघड झालंय? नाही, उलट खूप छान झालंय, पण ते मुलांना अवघड वाटतं, कारण इधर जाऊंगा तो उधर चीटिंग आहे, हे माझ्या कानावर येणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे की इकडे ना ह्याच्याकडे हे नाही. माझं काय म्हणणं आहे, तू जा, तुझं काम कर आणि ये ना परत. तुम्ही फास्ट रिझल्टची अपेक्षा करू नका. इनफॅक्ट रियालिटी शोमध्ये खूप कोरिओग्राफर्सना काम आहे, खूप काम आहे. अरे खूप रियालिटी शोज येत आहेत, खूप तुम्हाला चांगले पैसे मिळत आहेत. पण अगेन हा स्ट्रगल आहे, कारण तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन द्यायचं, प्रत्येक वेळी तुम्हाला, कारण TRP आहे, कारण ते चॅनलवर जाणार आहे. हा जो स्ट्रगल आहे ना मेंटल, तो खूप वाईट आहे. आणि त्याच्याशी तुम्हाला सतत हे करायला लागतं. तू या कॉम्पिटिशन कसं बघितलंस इथं इंडस्ट्रीत आल्यानंतर? मी लहानपणापासून कॉम्पिटिशनच खेळत आले. ते कॉम्पिटिशन नाही, या इंडस्ट्रीतली कॉम्पिटिशन म्हणतो. पण तेच जिम्नॅस्टिक्स केल्यामुळे सतत कॉम्पिटिशन करायचे. फरक सांगते मी तुला. मी ना खूप स्वतःशी कॉम्पिटिशन करते, कारण जिम्नॅस्टिक हा असा क्रीडा प्रकार होता. मी एक कॉम्पिटिशन केली, मला सिल्वर नाही मिळालं. सिल्वर मिळालं, मला गोल्ड हवं होतं. नेक्स्ट टाईम झाल्या मार्क मिळाला. आमचं ना तेव्हा हे चालू व्हायचं की पुढची कॉम्पिटिशन ह्या महिन्यानी आहे, 6 महिन्यांनी, मला हे एलिमेंट्स केले पाहिजे, माझी ही डिफिकल्टी लेवल आहे, माझा हा सेट आहे, सो मला इथे पोचायचं आहे. तर ऑलवेज ना आय ऑलवेज कम्पिटेड विथ माय सेल्फ, कारण तिला मिळाले गोल्ड, तिच्यापर्यंत पोचायला मला माझ्याशीच कॉम्पिटिशन करायला लागते, कारण ते एलिमेंट्स माझेच मला वाढवायचे असतात. त्याचा फायदा मला इकडे झाला. जेव्हा इन्सिक्युरिटीज येतात ना तेव्हा त्याला कसं मिळाल्यापेक्षा ओके गुड, ही डिड दॅट बिकॉज दॅट्स व्हॉट ही इज डुईंग, आय हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन माय ओन वर्क. आपण हे नाही होत आपल्याकडे. आणि हे थोडंसं मला खेळामुळे झालं. मी माझ्याशीच कॉम्पिटिशन करते. मी जेव्हा तू म्हणतो 14 वर्षाचा मी प्रवास बघते, तर आय वॉज एक्सपेक्टिंग की यावेळी मला मिळू ते स्टेटवरती गाणं जरा बरं होतं, द्यायला हवं नाही, आणि मला मिळालं. लास्ट टाइम जेव्हा माझं नॉमिनेशन होतं, आय वॉज शुअर की माझ्या बरोबरचे 2 जण आहेत ना, त्यांनी ते गाणं जास्त सुंदर केलं. क्रॅन्जर आहे, उसकोही मिलेगा. हां,
सो यावेळी मला वाटत होतं मिळावं, म्हणजे दोन्ही गाणी फेमस होती माझ्या बरोबरची, जे दोघं जण होते, पण हे गाणं फेमस नव्हतं, पण हे छान पिक्चराईज झालं होतं. खरंच जर असेल ना, त्यांनी विचार केला तर ह्याला डिझर्विंग गाणं आहे असं मला कुठेतरी वाटलं होतं, जे मला मिळालं. सो आय वॉज हॅपी. तर ही कॉम्पिटिशन असणं खूप गरजेचं आहे. ॲज अ कोरिओग्राफर तू ह्या ट्रेंड बरोबर अपडेट कशी होतीस? हे ट्रेंड कुठने येतात? हे वेस्टर्न मधनं येतात, हिंदीतनं येतात? काय हे ट्रेंड? नाचाचे ट्रेंड्स मला असं वाटतं वेस्टर्न इंटरनॅशनलचा प्रभाव खूप आहे आपल्यावर, आणि मग आपलं भारतीय इंडियन लेवलला सुद्धा ना आपली लेवल ऑफ डान्सिंग खूप वाढली आता, आणि मग सगळे त्यांना पण फॉलो करतात. तुझ्याकडे आता माझ्या क्लासमध्ये अगदीच बेसिक मुलं असतात, पण जेव्हा माझी ॲडव्हान्स बॅच बेसिक मुलांबरोबर नाचते ना, तर ह्या ॲडव्हान्स मुलांना बघून ना त्यांचं एक असं इधर पोहोचणं आहे. तर हेच आपलं होतं, आपण इंटरनॅशनल फॉलो करतो आणि आपले स्टेट लेवलचे आपण नॅशनल लेवलला फॉलो करतो, त्यामुळे ती लेवल वाढते. आणि आता सुरुवातीला आम्ही केलेलं तेव्हा कसले, आता पण मी डान्स खूप नाचायचो आम्ही 4-4, 2.5-2.5, 3-3 मिनटं, आता 1.5-2 मिनिटाचेच ॲक्ट असतात, पण त्याच्यात खूप काही आम्ही देऊन जातो. सो हा अगेन ट्रेंड आहे आणि मला त्याच्यावर करायला खूप मजा येते. पण रियालिटी शोमध्ये जे टॅलेंट आपल्याला दिसतंय, मग ते वेगवेगळ्या कॅटेगरीतलं असू दे, अगदी माझ्या भाषेमध्ये कवायती वाटू देत किंवा तो एक्सप्रेशन असू देत, आजच्या तरुणाचा ट्रेंड जर तो असेल तर ते रिफ्लेक्शन सिनेमांमधल्या गाण्यांमध्ये का दिसत नाही आपल्या? कारण रियालिटी क्लासचं एक जग आहे जिकडे मी शिकवते, रियालिटी शोचं एक वेगळं जग आहे, इव्हेंट्सचं एक वेगळं जग आहे, आणि फिल्मचं एक वेगळं जग आहे. हे महत्त्वाचं आहे. हे 4, आणि मला आनंद होतो, मी कालच हे कोणाशी तरी बोलते की हे 4 टप्पे आहेत आणि मी सगळ्या टप्प्यांमध्ये फिरते. तर त्यामुळे ना काय फरक आहे? रियालिटीचं, आता मी तुला सांगते, क्लासचं एक जग आहे की जिकडे ना लोकांना शिकायला येतात, त्यांना आवडत असतं, माझ्याकडचे ॲटलिस्ट क्लास. रियालिटी ज्यांना करायचं आहे ती मुलं माझ्याकडे येत नाहीत, जरी मी रियालिटीचे, मी हे स्पष्ट पेरेंट्सना सांगते की रियालिटीमध्ये त्यांना टी व्हीवर जायचं म्हणून माझ्याकडे आणू नका, नाच शिकायला आणा. ती खरंच चांगली असतील मुलं तर मी सांगेन कुठे जायचं ते त्यांचं त्यांचं करतील. इधर जाके रियालिटीमध्ये हे नाही आहे. सो हा एक ट्रेंड मी सेट केला माझ्या क्लासचा. जेव्हा तू रियालिटी शोमध्ये जातोस त्या मुलांचा पूर्ण सेट ऑफ माइंडच वेगळा असतो. तुझा गुरुवारी एपिसोड आहे, गुरुवारी तुला फायनल शूट करायचं आहे, तुझं ॲक्ट रेडी व्हायला सुरुवात होते शनिवारी, कारण त्याच्या आधी गाणी चॅनल, शनिवार रविवारमध्ये तुझं होतं, सोमवारी चॅनल बघतो, असं ते असतं. त्यामुळे त्यांचा माइंडसेट, त्यांचं शिकणं हे त्यांना खूप फास्ट, नुसतं नाच येऊन नाही चालत, तुम्हाला तुमचा पिकअप फास्ट लागतो, तुमची तेवढं परफेक्शन तुम्हाला 2 दिवसात आणायचं असतं. इव्हेंटला म्हणजे 8 दिवस एक इव्हेंट करायचा आहे, तेच गाणी करून एक तुम्हाला बॅक डान्सिंग असतं, तुमचे फॉर्मेशन्स असतात, तुमचा नंबर 1 वर उभं राहायचं, नंबर 2 एक माइंडसेट असतो, तुम्हाला जाऊन एका दिवसात 4 ॲक्ट शिकायचे, करायचं आणि चुकायचं नाही, हा त्यांचा झाला. शूटसाठी ना अरे हो चंग मे करणे काय सिनेमासाठी करताना. सो ना प्रत्येकाचा, ही मुलं इकडे अशी खूप कमी वेळा फिरतात, खूप कमी वेळा फिरतात. म्हणजे रियालिटीचं एक वेगळं जग आहे. हल्ली तर रियालिटी फिल्मसारखी शूट केली जातात गाणी आपल्या ह्याच्यात, पण हीच मुलं छान करतील, म्हणजे कोरिओग्राफर्स इकडे काम, पण ना जनरली शफलिंग कमी होतं, खूप कमी होतं, कारण जगच अरे पूर्ण एंटायर वेगळी जग आहे, खरंच वेगळी आहेत. आणि मला खूप मजा येते, कारण मी इकडे पण काम करते, इकडे एखादं गाणं करताना तो मॉप ते सगळं वेगळं असतं, डायरेक्शन ते वेगळं असतं, हेच जेव्हा रियालिटी शोला करतात तेव्हा ते वेगळ्या पद्धतीने केलं जातं. त्यामुळे ना हे मला असं वाटतं, जसं नाच शिकते मी आता, येणारा प्रत्येक स्टुडंट वेगळा असतो, काहींना प्रोफेशनली करायचं आहे, काहींना एक ॲक्टिव्हिटी म्हणून करायचं आहे, काहींना मनाला आनंद वाटतो म्हणून करायचं आहे, वेगवेगळी मुलं माझ्याकडे येतात. तसं काहींना रियालिटी शो फक्त करायचं आहे, कोरिओग्राफर्सना ते ये शो खतम हुआ ये हुआ तो एक ट्रेंड असतो. काही इव्हेंट्स करणारे असतात, मग ते कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील, वेडिंगचे इव्हेंट्स असतील, काही असतील फिल्मी इव्हेंट्स असतील, काही फक्त शूट्स करणारे आपल्याकडे कोरिओग्राफर्स आहेत जे फक्त फिल्म्स करतात. तू एक मगाशी प्रश्न विचारलास की ही मुलं इकडे का कवायती करत नाहीत किंवा कवायती लेवलचं तसं डान्स इकडे का दिसत नाही, कारण इकडे तसा ट्रेंड नाहीये. परत बॉलिवूडमध्ये दिसतो मला, जेव्हा मी नायकांची गाणी बघतो किंवा आता सध्या चालू ट्रेंडिंग गाणी बघतो, त्यातले मला असं वाटतं की सिमिलरच चाललंय सध्या साधारण. म्हणजे उलट त्या गाण्यांचा प्रभाव या मुलांवर जास्त दिसतो मला. फॉर एक्झाम्पल ते तोबा तोबा गाणं आहे, त्यातलं जी स्टेप आहे ती खतरनाक स्टेप आहे, आता ती अनेकांना जमली, ती ट्रेंडिंग झाली, बाग सोड, पण तसं काहीतरी अगम्य आपल्याकडे कधीच येत नाही. कारण मराठीत आता वेडची स्टेप होती, मराठीत एखादी स्टेप गाजणं, एखादी स्टेप गाजणं, म्हणजे आता वाजले की बारा माझं घेते, ही एक स्टेप तेव्हा गाजली, काही माहित नव्हतं सिग्नेचर स्टेप काय असते काही नव्हतं. तशाच एक तर तशी गाणी आपल्याकडे कमी बनतात
आपल्याकडे ग्रँजर तू बॉलिवूडचं आपल्याशी कम्पेअरच नाही करू शकत सौमित्र. का आपल्याकडे कारण कलाकार खरंच तयारीचे नसतात? नाही, तयारीचे कलाकारपेक्षा तयारीचं नाही मला असं म्हणताच येणार नाही, कारण मराठीत जेवढी मेहनत आपल्याकडचे आर्टिस्ट घेतात ना तेवढी वेळ देऊन येतात. म्हणजे आपलं जग छोटं असल्यामुळे मी असं कुठलाही आर्टिस्ट नाही मला दिसलाय की नाही मी फुलवा मला नाही यायचं, ताई मला जमणार नाही, असं कोणीच नाही. नाही, तो वेळ दिला जातो. तू जे ग्रँजर म्हणतोयस ना बॉलिवूडचं ते आपल्याकडे नाही शक्य होत बिकॉज ऑफ द फायनान्स कन्स्ट्रेंट. 100%. तू मला सांग, तू मला साऊथचं उदाहरण देतो तर तू मला एका दिवसात गाणं करायला सांगतोस, कसे करणार लोक? नाही होऊ शकत. बॉलिवूडला तू म्हणतोस तिकडे तू 8-8 दिवस 5-5 6-6 दिवस जे तुम्ही शूट करता दे ना मला, तुला सुंदर गाणं करून देते. पण आपल्याकडे ते परवडत नाही. आपल्याकडे 3-3.5 मिनिटाचं गाणं 1 किंवा 2 दिवसात करायचं असतं. कठीण म्हणजे आहे. मला मला 20च डान्स, मला 16 डान्सच मागायला मारामार असते. म्हणजे बॉलिवूडमध्ये मला विकी कौशल एक डान्स करताना दिसतो, टायगर श्रॉफ एक डान्स करताना दिसतो, साऊथमध्ये मला महेश बाबू डान्स करताना दिसतो. मग आपल्याकडे नाचलाय की आपलं माझं गाणं बघ, अंकुश पण नाचतो. बघतो सांगतो तुला मी. पण माझा मुद्दा आहेतच कलाकार नाचत नाही बघ नाही, पण हे जे फिरवणं असतं ड्राईव्ह करणं डान्समधनं अख्ख्या इंडस्ट्रीला, असं आपल्याकडे खूप कमी होतंय. करेक्ट आहे. हे मुली का वाढत नाचवतात नाही? ना, पण मुली नाचतात ना. मुली नाचतात ना. सोनाली नाचते, ऑफकोर्स अमृताने नाचवले का गाण्यात, किंवा सगळेच जण. आपल्याकडे हिरोइझम नाहीये मराठीत. कुठली फिल्म हिरोच्या नावावर चालते तुम्हाला सांग? महेश बाबूची फिल्म त्यांच्या नावावर चालते. हिरोइझम नाही म्हणून डान्स नाही. हिरोइझम नाही आपल्याकडे. आपल्याकडे हिरो वर्शिप हा प्रकारच नाहीये मराठीत. बरोबर. एक त्यामुळे जेव्हा एखादा हिरो देख ये हिरो क्या कर रहा है असं असतं ना, त्याला खूप फॉलोअर्स असतात. आपल्याकडे खूप कंटेंट ओरिएंटेड सिनेमा आहे. मग करेक्ट, म्हणून कोरिओग्राफरला हवं तसं काम करता येत नाही असं वाटतं का तुला? अजिबात नाही वाटत. नाही. मला असं वाटतं त्यामुळे मला काम कोरिओग्राफरला करता येत. म्हणजे मी माझ्या भावाला पण तू अशी काय फिल्म बनवतो मला गाणं दे एखादं. हिचा भाऊ म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, तुंबाडजाने केला तोच राही जो आहे तो हिचा सख्खा भाऊ. मला असं अजिबात नाही वाटत. जी काही मी गाणी केली मग त्याच्यात मला रोमॅन्टिक म्हण आणि हे करायला मिळाले, पण आपल्याकडे मराठी सिनेमा खरंच कंटेंट ओरिएंटेड आहे. हिरोइझम नाही. म्हणजे ती हिरोईन त्या फिल्ममध्ये म्हणून 100 लोक नाही बघायला जात. ती फिल्म वेगळी केली आहे म्हणून जातात, असा माझा अनुभव आहे, असं मला वाटतं. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकारामुळे कोरिओग्राफरला लिमिटेशन येतात. तुला हवा तसं नाही समोरचा माणूस मिळत आहे म्हणून मग तू जाय त्याच्यामध्ये उत्तम करतेस असं मला दिसतं. समोरचा माणूस पेक्षाही आपल्याकडे बॉलिवूड सारखे ये आके ये गाना किया कमर्शियल अशी फिल्म्सच कमी होतात. कुठल्या फिल्म्स आहेत सांग मला लेटेस्ट? आता बाई पण भारी देवा झाली किंवा नाच ग घुमा झाली, त्याच्यात होती ना गाणी, पण ती तशी गाणी नव्हती की आके ये नाही. नसतातच, कारण नाचणारेच नसतात असं मला वाटतं. नाही रे, कंटेंट नसतो म्हणून असं नाही. असं नाही, कंटेंट छान मिळाला नाचाचं तर का नाही कोरिओग्राफर करणार? केली की उमेशने किती गाणी केली, सुभाषने पण केली. ऐकताय ना सगळे. दीपालीने केली, चंद्रमुखी केली ना. मी काय नाही म्हणत नाही. एनिवे ठीक आहे, म्हणजे मला तुझा मुद्दा कळला. माझा मुद्दा असा आहे की तू त्यांच्याशी आपली इंडस्ट्री कम्पेअर करू नकोस. मी कम्पेअर त्यांची इंडस्ट्री म्हणून नाही करत आहे. मी जेव्हा जनरेशन म्हणून बघतो ना, त्यांची जनरेशन बदलली की नवीन जनरेशन नवीन स्पार्क घेऊन आली. आपल्याकडे जोपर्यंत तसा कोरिओग्राफरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं दिसत नाही की ह्याला तोडूया, ह्याला मस्त डान्स करून घेता येईल असं एक तरी टॅलेंट दिसतंय का तुला? नवीन मुलं आहेत बरं. पण अजून त्यांना तेवढा फेस नाही मिळालाय. बरं. 100%. कारण एक हिरोइझम अगेन ऍक्टर, एक फेस व्हॅल्यू ती मिळायला वेळ जावा लागतो ना. कदाचित तुला अजून 4-5 वर्षांनी मिळतील, कारण आता खरंच एक वेगळी फळी वर येते, बॉईजची म्हण, गर्ल्सची म्हण, मुलांची. जर ऍक्ट्रेस ती मुलगी डान्सर असेल ना तर तिला डान्सर म्हणून जास्त म्हटलं जातं. मी जेव्हा संस्कृतीशी बोललो होतो ना तेव्हा तसं म्हणाले होते की मला ऍक्ट्रेस खूप कमी लोक समजतात, डान्सर सोनालीचा पण त्रास होता, सोनालीला पण त्रास झाला होता. असं का होतं आपल्याकडे? तो ट्रेंड होता. आता मला कळलं ट्रेंड. अप्सरा आली, अप्सरा नंतर सोनालीने एवढ्या सुपाऱ्या केल्या आणि तिच्याकडे एक डान्सर म्हणूनच बघितलं गेलं. त्याच्यानंतर तिने बरेच मग हिरकणी म्हण आणि बऱ्याच फिल्म्स नंतरच्या लेवलला केल्या. पण हे एक तेव्हा झालं आणि तेव्हा मला असं वाटतं ना मराठीत शोज मध्ये नाचणारा एक मुलींचा वेगळा ग्रुप होता की मग त्यांना तो एक डान्सरचा ठप्पाच बसायचा. मग संस्कृती, भार्गवी सगळे तेव्हा एकापेक्षा एक रियालिटी शो पण आला होता. त्याच्यातनं ना ते डान्सिंगचं जास्त व्हायला लागलं. मग त्या वेगवेगळे शोज करणं आणि मग त्यातनं एक थोडंसं मग ते एक लावणी करायची आहे, आपण संस्कृतीलाच घेऊया, एक करायचं असं झालं. त्याच्यासाठी त्या लोकांना. पण आता बघ ना, आता परत ह्या मुली खूप वेगळ्या लेवलचं काम करतायत. हो ऑफकोर्स. शेवटच्या टप्प्याकडे येतो आपण. हाऊ यू डिफाईन डान्स? डान्सची व्याख्या काय तुझ्याकडे? अरे आय थिंक डान्स इट्स लाईक कनेक्टिंग विथ युअर सोल. मला नाचताना जर मजा आली नाही तर मी नाचत नाही.
मी खूप कमी नाचते. मला असं वाटतं नाच हा फेक असू नये. मला एक एक्झाम्पल तुला द्यायचं आहे. मी जेव्हा विशारदला होते आणि तोपर्यंत ना मला खूप कथ्थक शिकत होते मी ना TY नंतर, आणि मला कंटाळायला लागलेला कथ्थकचा विशारदला जायला, कारण माझे क्लासेस सुरू झाले होते. आणि माझ्या गुरु आशा जोगळेकर मावशी, तर मावशी म्हणलं विशारद ना मी पुढच्या वर्षी देते, कारण मला खूप कंटाळायचा, पाय मारायचा, कारण माझं सगळं जगच वेगळं चालू झालेलं तिकडे. 2008-9ची गोष्ट, जस्ट एकापेक्षा एक सुरू होणार होतं का काहीतरी तेव्हा. तेव्हा मला म्हटलं हे बघ, नाही एकापेक्षा एक पण आहे, आसमाचा पण जन्म नव्हता झाला, क्लास सुरू झालेले माझे जोरात. तेव्हा तू आता नाही ना केलंस तर तू पुन्हा काय तुझ्याकडनं होणार नाही, कारण यू आर व्हेरी बिझी. तर त्या माझ्या शोला वगैरे पण आल्या होत्या. तर म्हटलं ठीक आहे, कसं बसं उरकायचं म्हणून खंडिता नाईका, आणि असं एक प्रिपेअर केला ॲक्ट विशारदचा. मी स्टेजवर नाचली आणि मग मी घरी आली. आई खूप परखड होती. आई मला म्हणली की परत जर असं नाचायचं असेल तू त्यापेक्षा नाचू नकोस, स्वतःसाठी नाच, नाही तर नाचू नकोस, कारण खोटं नाचू नकोस. तर ते ना माझ्या इथे बसलं होतं. जोपर्यंत मला मज्जा येत नाही ना, मी नाचत नाही. आणि मी तशी नाचले तर सगळ्या जगाला कळतं की ही कंटाळून नाचते, की जे मला ओळखतात हां नाही आज जमलं नाही. तर मला असं वाटतं डान्स हे माझ्यासाठी इज लाईक मेडिटेशन, ऑर इट शुड बी, इट्स लाईक कनेक्टिंग युअर सोल विथ युअर बॉडी, असं मला कुठेतरी फील येतं. मला खूप मज्जा यायला लागते नाचताना, मला खूप एन्जॉय करायचं असतं. कुठले जे काही भाव असतील, मग ते काही जो तुम्ही अभिनय कराल काही, ते त्याच्याशी कनेक्शन होणं खूप गरजेचं आहे. दॅट इज डान्स फॉर मी. आणि शेवटचा प्रश्न विचारतो, या सगळ्या इतक्या काळानंतर कोरिओग्राफर म्हणून येणाऱ्या काळाकडे तू कशी पाहतेस? तुला कसं दिसतो तू? तुला तुझी आव्हानं काय वाटतात? खूप चॅलेंजिंग आहे, खूप चॅलेंजिंग आहे. इन व्हॉट सेन्स? खूप वेगवेगळे, जसं म्हटलं तुला, वेगवेगळी मुलं येत आहेत, खूप वेगवेगळे आयडियाज येत आहेत, खूप वेगवेगळे टेक्निकॅलिटीज येत आहेत. टेक्निकली रील्स करतात मुलं, रील्सवर सुद्धा मला नुसतं नाचायला आवडतं असं नाही, मग ते जादूचे प्रयोग असतात, म्युझिक मॅजिकल हे असतं. सो असे चॅलेंजेस आहेत. पण आय थिंक तरी ह्या चॅलेंजेसमध्ये मी टिकून राहणार, बिकॉज ना माझ्यात खूप एनर्जी आहे आणि आय एम व्हेरी कॉम्पिटिटिव्ह. आणि मला ती एनर्जी जिकडे दिसते ना तिकडे मी हे करते. म्हणजे ह्या मुलांमध्ये पण ज्या मुलांकडे मला एनर्जी दिसते त्यांच्याशी मी कनेक्ट होते आणि आय ट्राय टू लर्न फ्रॉम देम, कारण त्यांच्याकडनं शिकणं पण गरजेचं आहे जर मला ह्या कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर. सो इट्स व्हेरी चॅलेंजिंग आता आमच्या एजला. AI भीती वाटते? AI वगैरे आता जे तंत्रज्ञान यायला लागलं, हो, पण ते होईपर्यंत मी नसेन इकडे. मला फार काही त्रास नाही होत त्याचा. मी स्ट्रेस नाही घेत. मी आसमा तू बघ बाबा पुढचं तुझं. नाही, मला तुझे मुद्दे फार महत्त्वाचे वाटतात. आणि या निमित्तानं तू ज्या पद्धतीनं या डान्सकडे बघतीयस, अर्थात मला एक वाटतं किंवा काय शंका अशी असते की मुलं आजूबाजूला नाचणारी खूप दिसतात मला. कोणी गल्लीत नाचत असतं, कोणी दिल्लीत नाचत असतं, कोणी शोवर नाचत असतं, पण या मुलांचं पुढं काय होताना दिसत नाही मला. फार फार कमी मुलं करिअर म्हणून त्याकडे बघतात, बरीचशी छंद वर्ग म्हणूनच बघायला लागतात. तर अशा मुलांना जर छंदातनं करिअर करायचं असेल तर त्यांच्याकडे काय गुण असणं आवश्यक आहे असं वाटतं? तेवढं सांग, आपण थांबूया. खूप सोपं नाही आहे. पेशन्स पाहिजेत, कन्सिस्टन्सी पाहिजे आणि धरसोड नाही पाहिजे. इकडे जा करा, इकडे जा करा. मला म्हणायचं एखादी गोष्ट सातत्याने करणं आहे ना, ते खूप कमी राहतं आणि मग ते 2-3 वर्षात कंटाळले की मग ते सोडून दुसरीकडे जातात. सो नाच किंवा कुठलाही तुमचा जॉब, फायनली यू हॅव टू डू इट कन्सिस्टंटली, असं मला वाटतं, सातत्याने. आणि तुम्ही सातत्याने केलं तर तुम्ही पोचताच हवं ते. हो, आणि बेसिकली नाचायचं म्हणून नाचू नका. तुला आवडत असलं पाहिजे, त्यासाठी 10 वेळा 10 ठिकाणी फिरायची तयारी पाहिजे, 10 गोष्टी शिकायची तयारी पाहिजे. असं असेल तर नाचा, नाही तर नाचू नका, घरी बसा, दुसरा जॉब करा. पण फुलबा, तू आवर्जून वेळ दिलास आणि मित्रमंडळीमध्ये बोललीस, मला खूप बरं वाटलं. या निमित्तानं निदान कोरिओग्राफरचं जग, त्यांच्यासमोरची आव्हानं, आणि जेव्हा एक कोरिओग्राफर वर येतो तेव्हा त्याच्या मागचे काय कष्ट असतात, हसतच बोलली ती, पण खूप डीप महत्त्वाच्या काही गोष्टी बोलली. तर ते सातत्य असलं पाहिजे. तू आवर्जून बोललीस, वेळ दिलास, मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटतो मला जरूर सांगा. ती सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा आहे, आणि आवडला असेल तर जरूर इतरांनाही सांगा. थांबतो, भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.